21 दिवस 21 ऑथर मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आज एक मराठी कवी घेऊन आलो आहे, जे ऑथर आहेत. त्यांचं नाव आहे चंद्रशेखर गोखले. तर बरेच आधी मी कविता लिहायला शिकलो. कविता लिहावंसं वाटलं ते ज्यांच्यामुळे वाटलं त्यातले एक कवी आहेत चंद्रशेखर गोखले. म्हणजे त्यांच्या चारोळी ज्या आहेत त्यांनी खूप इन्स्पायर केलं. अरे, कविता इतकी छोटी असू शकते आणि इतक्या कमी शब्दांमध्ये आपण इतकं सगळं सांगू शकतो. ही जी भावना आहे ती त्यांची पुस्तकं वाचल्यावर आली किंवा त्यांच्या चारोळ्या वाचल्यावर आली. ऑफकोर्स नंतर त्याच्यापेक्षा जास्त त्यांचं जे साहित्य आहे ते वाचन झालं. त्यांचे लेख बरेचसे मी वाचलेत फेसबुकवर, आताही लोक वाचतात. पण एक कवी म्हणून सुरुवात ज्याला आपण म्हणतो, मी स्वतः जर जी केली असेल तर ती चारोळ्यांनी केली आणि मग नंतर कवी म्हणून मी डेव्हलप झालो. पण म्हणजे जसं त्यांच्यातला जो एक विद्रोह पण आहे तो पण माझ्या कवितांमध्ये कुठेतरी नंतर आला असं मला सारखं वाटतं. तो म्हणजे आता मला असं मध्ये बऱ्याच लोकांनी असं म्हटलं की अरे काय ते फक्त चारोळ्या लिहितात आणि फक्त म्हणजे त्याच्यावरच कसं काय कवी म्हणू शकतो त्यांना वगैरे. बट मला असं वाटतं की ते सगळेजण चांगले कवी आहेत, जे कुठल्या तरी नवीन माणसाला कवी होण्यासाठी इन्स्पायर करतायत. आणि माझ्या मते चंद्रशेखर गोखलेंचं नाव त्याच्यामध्ये खूप वर आहे. त्याच्यातला विद्रोह जसा मी म्हणत आलो नेहमी की लाईक नगराच्या वेशीवर मारुती आहे बसवलेला, प्रत्येक नगराच्या वेशीवर मारुती आहे बसवलेला आणि दर शनिवारी नारळ देऊन बिचाऱ्याला फसवलेला. तर हे किती सहज सोप्या ह्याच्यामध्ये आपण आजकालच्या कर्मकांडाबद्दल म्हणा किंवा मी इव्हन आता इथं जिथून एक नेकलेस एरिया म्हणून माझ्या घरी जातानाचा एक रस्ता आहे, तर तिथे एक छान खरंच हनुमानाचं मंदिर टुमदार होतं. निवांतपणा असायचं म्हणून मी तिथे थांबायचो, बऱ्याच वेळेला दर्शन घ्यायचो. पण आता तिथं प्रत्येक वेळेला एवढी गर्दी झालेली असते आणि एवढ्या रांगाच्या रांगा लागलेल्या असतात शनिवारी वगैरे, की असं वाटून जातं की अरे हा किती बाजार होऊन गेला सगळ्या गोष्टींचा. सो हा जो विद्रोह आहे तो ऑलमोस्ट माझ्या मते 15-20 वर्षापूर्वी चंगोनी त्यांच्या चारोळीमध्ये मांडला. आणि अशा अनेक म्हणजे चारोळी त्यांनी केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये खूप व्हरायटी दिसून येते. तर मला असं वाटतं की त्यांनी मला कुठेतरी खूप इन्स्पायर केलं नवीन असं काहीतरी जे आहे ते बांधायला कवितांमध्ये, शब्दांमध्ये आणि ते पेश करायला. सो थैंक यू चंगू, थैंक्स फॉर बीइंग अ वंडरफुल कवि. थैंक यू. सारे ही ऑथर्स के जो मैंने पढ़े हैं बुक मैंने बता दिए कुछ, बट उनके और बहुत सारे बुक्स हैं. तो ये पूरी लिस्ट आपको स्क्रीन पे मिल जाएगी. यू कैन गो एंड रीड देम.